नांथे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथील सौ रुपाली प्रकाश सिंग राजपूत व सौ योगिता आधार सिंग राजपूत या ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या पापड व दाल मिल व्यवसायातून एक नवीन भरारी घेतली आहे, ज्यातून त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आहे। अगोदरची परिस्थिती तर खूपच आमची नाजूक होती। घरामध्ये कामकाज करायचं, भाजी पोळी, मुलांचा सांभाळ करायचं। गटात येताना म्हणजे पहिला प्रॉब्लेम आम्हाला असं होतं, घराच्या बाहेर निघायचंच कसं। राजपूत समाजाच्या सुना आम्हाला अशी परवानगी नव्हती, पण आमच्या माणसाचा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट होता। आणि मग आमचा गट हा जुना होता 2016 पासून, तेव्हा आम्हाला उद्योग व्यवसायाविषयी आम्हाला काही माहिती पण नव्हतं। 3 वर्षानंतर आम्ही उमेद अभियानाला जॉईन झालो। आमच्या गावामध्ये काही वर्धिनीताईंची टीम आली होती, त्यामध्ये त्यांच्या सोबत माझी भेट झाली आणि उमेद म्हणजे आम्हाला एक नव्या प्रकारची उमेद लागली आम्हाला। आणि उमेद अभियानामधून आम्ही पहिल्यांदा व्यवसाय चालू केला। पहिले म्हणजे आम्ही हाताने सगळं पापड वगैरे सुरुवात केली होती। PMAP मार्फत आम्हाला 2,71,000चं लोन मिळालं। मग त्यातून आम्ही पापडांची मशिनरी वगैरे घेतली। म्हणजे जो व्यवसाय आम्ही हाताने करत होतो तो आम्ही आता मशिनरीच्या सहाय्याने करतोय आणि आमच्या उद्योगाला चांगली चालना पण मिळाली। आज आपल्या या व्यवसायातून त्या विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उत्पादने बनवत आहेत। त्या उत्पादनांना आज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आमच्याकडे केळीचे पापड, बटाट्याचे पापड, ज्वारीचे पापड, गहू तांदळाचे पापड, नागलीचे पोंगे, नागलीचे डिस्को पापड, उडदाचे डिस्को पापड, भगरीचे पापड, साबुदाण्याचे पापड, उपासाचं सगळं प्रोडक्ट आहे आमच्याकडे। दाल मिल मध्ये हरभऱ्याची डाळ, मूगची डाळ, उडदाची डाळ, तूरची डाळ, सगळ्या प्रकारच्या डाळी पण होतात आणि पॉलिश पण होते। आमच्या पापडांमध्ये कोणतंही केमिकल युक्त वस्तू म्हणजे वापरलेली नाही। आम्ही सगळं घरगुती प्रोडक्ट बनवतो। आम्ही आजूबाजूच्या 23 खेड्यांचे लोक येतात आमच्याकडे। आम्ही नागपूर, मुंबई, नाशिक, छोटे मोठे सरस वगैरे असं पण जायला लागलो आम्ही आणि घर बसून पण ऑर्डर घेतो आम्ही सगळ्या प्रकारची। या व्यवसायातून आमची 9 लाख रुपये वार्षिक उलाढाल होते। उमेद अभियानाने या ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनात नवा आशेचा किरण आणि प्रगतीचे पंख दिले आहेत, ज्यामुळे आज या महिला मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिरतेकडे झेप घेत आहेत। उमेदने तर आम्हाला खूप काही दिलंय। उमेद मध्ये आलो तेव्हापासून आमची खूप आर्थिक परिस्थिती बदल झालीये। आम्ही फक्त आधी चूल आणि मूल एवढ्याच मर्यादेत होतो। उमेद मध्ये आल्यापासून आम्ही सगळं नॉलेज मिळालं, बाहेर जायला शिकलो, बँकेमध्ये कधी गेलो नव्हतो, हे बँकेचे व्यवहार करायला लागलो। आम्ही अशा स्त्रिया होतो की आम्हाला उमरट्यापासून बाहेरचं काहीच नॉलेज नव्हतं, पण आता आमच्या उमेद अभियानाच्या साहाय्याने आता पूर्ण देशामध्ये कुठं पण आमची प्रोडक्टची विक्री करू शकतो।